नमस्कार. पावसाचा आनंद घेताय ना? चला मग आज आपण या पावसाच्या आनंदाबरोबर 3 प्रकारची भजी खाऊया. तर आपण आज ओव्याची भजी करूया. त्यासाठी आपण आपल्या शेतातून ओव्याची पानं काढून आणूया. आणि याआधी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले पण माझा आवाज ऐकला नसेल तर पहिल्यांदा माझा आवाज मी तुम्हाला ऐकवते. पावसामुळे पानांना माती लागली असल्या कारणाने आपण ती पाने पूर्ण स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवूया. त्यानंतर 3 बटाटे, आता माझ्याकडे छोटे आहेत, तुम्ही मोठे बटाटे घेऊ शकता. कांदा आपण उभा चिरून घ्यायचा आणि त्याचे प्रत्येक पात एक वेगळी करायची. त्यामुळे भजी कुरकुरीत होते. बटाटे छोटे असल्या कारणाने मी ते उभे पातळ काप करून घेत आहे. त्यामुळे थोडी भजी लांब दिसेल आपल्याला आणि खायला छान वाटेल. या प्रकारे आपण 3 प्रकारच्या भज्या बनवणार आहोत. नंतर एका भांड्यात चिरलेला कांदा, तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ हे घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं त्याला असंच बाजूला ठेवून देणे. त्यामुळे त्याला थोडं पाणी सुटेल आणि आपल्याला त्या पाण्यातच पुढची कृती करायची आहे. नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये कापलेले बटाटे घेऊन त्यालाही मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ घालून सर्वांना लावून ठेवावे. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये मसाला, हळद, चवीपुरतं मीठ आणि हिंग थोडं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने गुठळ्या न होऊ देता स्मूथ पेस्ट बनवायची. जर तुम्हाला हाताने जमत असेल तरी हाताने करू शकता. पिठाची एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. दहा मिनटं ठेवलेल्या कांद्यामध्ये आपण थोडं पीठ घालून त्या कांद्यामध्ये जेवढं पीठ ते मावेल जेवढं ओलसर राहील तोपर्यंत आपण ते पीठ मिक्स करायचं. त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं. त्या जिऱ्याने भजीला चव एकदम छान येते. गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये थोड्या तेलामध्ये आपण 3 भजी तळून घ्यायची आहे. त्यासाठी पसरट भांडं घ्या. जर तुम्हाला डीप फ्राय पाहिजे असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता. त्यानंतर ओव्याचं पान त्या बॅटरमध्ये बुडवून एक भजी त्या तव्यामध्ये सोडा आणि त्याला वरून थोडं तेल घालत जा अशा प्रकारे आणि तिला उलटून पालटून तिला खरपूस तळून घ्या आणि खरपूस झाल्यावरती बाहेर काढा. ओव्याप्रमाणेच हे बटाटे देखील त्या बॅटरमध्ये मिक्स करा आणि एक पॅनमध्ये सोडून त्यांना दोन्ही साईडनी खरपूस तळून घ्या. हे तळत असताना तुमचा गॅस मीडियम फ्लेमवर असायला पाहिजे. ते हे दोन्ही साईडने व्यवस्थित आलटून पलटून शिजवून घ्या, नाहीतर तुमचा बटाटा कच्चा राहील. कांदा भजी फ्राय करत असताना ते सैलसर सोडा, म्हणजे कांदा व्यवस्थित कुरकुरीत भाजला जातो. त्यांना पण 2 साईडनी व्यवस्थित तळून घ्या म्हणजे ते कुरकुरीत होते. ह्या आपल्या 3 प्रकारच्या भज्या खाण्यास तयार. या भज्या तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता आणि ह्याबरोबर कपभर चहा मिळाला तर मजा काय औरच येईल. नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.